कारण त्यांनी माझी कथा ठेवली, म्हणून मी त्यांची बाजू घ्यावा लागेल की नाही मला सप्ताह होईपर्यंत. कारण कथा तुम्ही ठेवली असती तर मी तुमची बाजू घेतली असती. आयोजन कोणी केलंय? महिला मंडळ. आणि मी तुमची बाजू कशी घेईल? बाजू नाही बरं, हे शास्त्र आहे. हे शास्त्र आहे. पुराण म्हणतं मनुष्याला पैसे कमवण्याची अक्कल स्त्रीपेक्षा जास्त असू शकते, परंतु खर्चण्याची अक्कल तेवढी नसू शकते. आणखी जवळून बोलू का? जरा लवकर लक्षात येईल, तुमच्या लवकर लक्षात येईल म्हणून जवळची भाषा बोलतो. ग्राहित धरा, तुमचा बाजार कधी असतो? बाजार कधी असतो तुमचा? आठवडी बाजार समजा असतो, बाजार असतो. तुमच्याकडे जर 500 रुपये दिले बाजारासाठी, यांच्याकडे जर 500 रुपये दिले तर हे 500 रुपयात सगळा भाजीपाला आणणार नाही. बरं आणला तर चांगला आणणार नाही. 99% नवरे जर शिव्या कशामुळे खात असतील तर भाजीपाल्यामुळे. आता मला नसून एवढं माहिती, तुम्हाला असणाऱ्याला किती माहिती. जर 500 रुपये दिले भाजी मार्केटमध्ये तुम्हाला जर पाठवलं तर तुम्ही 500 रुपयाची भाजी व्यवस्थित आणणार नाही. आणि यांच्याकडे जर 500 रुपये दिले तर तुम्हाला पुढचं सांगतो, ह्या सकाळी सकाळी बाजारात कधीच जाणार नाहीत. त्या पार भाजीवाला विकून 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 थकल्यावर जाणार. आणि थकल्यानंतर तो काय करतो माहितीये का? मग 2 किलो टमाट्याचा ढीग मानतो, 2 किलो बटाट्याचा ढीग मानतो, 2 किलो वांग्याचा ढीग मानतो, 2 किलो पत्ता गोबी, 2 किलो फुलगोबी, आणि सगळे वाटे म्हणतो हे 300 रुपयात. किती रुपयात? 300 रुपयात सगळे वाटे. मला 2 पिशव्या भरून आणल्या आहे ना 300. 200 रुपये खिसे पर्स मध्ये, 200 रुपये पर्स मध्ये. तुम्हाला 500 रुपयात जे जमलं नाही त्यानं केवढ्यात केलं? 300 रुपयात. 200 रुपये पर्स मध्ये ठेवले. आणि पुढचं सांगू करावं देऊ, पुढचं तुमच्यासाठी लय महत्वाचं आहे. 200 रुपये वाचवले आणि ते 200 रुपये पर्स मध्ये ठेवून माहेरी गेली. 1 वर्षानंतर माहेरी गेली आणि माहेरी गेल्यानंतर वाचून वाचून ठेवलेल्या पैशाची पैठणी घेतली. आणि मग तुम्ही तिला घ्यायला गेल्यावर गाडीवर बसली. गाडीवर बसल्यावर मग म्हणते कशी वाटते साडी? छान आहे. केवढ्याची असन? आता हा बिचारा म्हणतो असन 5,000. तुम्ही हे काय? माझ्या पप्पानी घेतली, 10,000ची आहे. नवरा मनात म्हणतो याच्यातले अर्धे 5 तर माझेच आहेत. विनोदाचा भाग सोडून द्या. शास्त्र आहे, स्त्री जेवढी पैशाची बचत करू शकते तेवढं पुरुष करू शकत नाही. म्हणून विवाह झाल्यानंतर कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर पत्नीला विचारून, मला दोघांनी विचार करून निर्णय घ्यावा. मला सांगा, 10 वर्षापूर्वी ह्या जर म्हणत असत्याल सोनं घ्या सोनं घ्या सोनं घ्या, तर आज 10 लाखाचं सोनं किती लाखात झालं? आणि तुम्ही 10 वर्षापूर्वी 10 लाखाची गाडी घेतली, आता केवढ्याला जाईल? लय झालं मारा 2 लाख रुपये. बळच रडून पडून घेरे बाबा, घेरे कंडिशन चांगली आहे, टायर चांगले आहेत, सर्व्हिसिंग टायमार करत होतो, बळच 2 लाखाला. आणि जिनं 10 वर्षापूर्वी 10 लाखाचं सोनं घेतलं, आज ती 50 लाखाची मालकीन झाली. याला स्त्रीचं डोकं बनतात. म्हणून यांचे ऐकून निर्णय घ्यायचा. आता मला ह्या जाताना दक्षिणा वाढून देणार. शास्त्र आहे महाराज. शास्त्र म्हणतं ग्रस्त आश्रमामध्ये गेल्यानंतर दोघांनी विचार करून. म्हणून शास्त्र म्हणतं इथून पुढे कलर नाही जुळला तरी चालल. काय? कलर नाही जुळला तरी चालल, हाईट नाही जुळली तरी चालल, शिक्षण मॅच नाही झालं तरी चालल. इथून पुढे दोघांचे विचार मॅच झाले पाहिजे, पती पत्नीचे विचार मॅच झाले पाहिजे. विचार जर मॅच नाही झाले तर प्रपंच अति त्रासाला कारणीभूत आहे. विचार जुळले पाहिजे. प्रपंचामध्ये पती पत्नीचे विचार अति महत्वाचे. माझ्या महादेवाची विशेषता आहे.
म्हणले महादेव ज्यावेळी कथा श्रवण करण्याकरता निघाले त्यावेळी संग सती जगजननी भवानी सोबत सतीला घेतलं, कुंभच नावाच्या मुनीकडे आले आणि अचानक महादेवाचं आगमन महाराज ऋषीच्या डोळ्यातनं आनंद अश्रू वाहू लागले, रडू लागले. महादेवाला पाहिल्यानंतर एवढा आनंद झाला, आज माझ्या द्वारावर महादेव. सुंदर स्तुती केली. जय शिव महादेवा दया करो, जय शिव महादेवा. सर्वांनी डोळे बंद करून महादेवाची स्तुती करायची. डोळे बंद करून मातीचा कणा बिलकुल सर्व सिडकोवाशांच्या कानठळ्या बसल्या. सर्वांनी नम शिवाय ओम नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय. सर्वांनी सर्वांनी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. सर्वांनी हात वरती, हात ताली वाजवून नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर 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 भोले
महाराज कुंभज नावाच्या मुनी आश्रमामध्ये आले त्यावेळी डोळ्यातनं आनंद अश्रू स्तुती. आज महादेवाला पाहिल्याबरोबर उच्च सिंहासनावरती बसवलं, आनंद झाला आणि प्रश्न केला, देवा अचानक आगमन. त्यावेळी सांगितलं, तुमच्या मुखातनं मला कथा श्रवण करायची. आणि कथा ऐकायची म्हणल्यानंतर कुंभजाच्या डोळ्यातनं अश्रू दादा वाहू लागले. म्हणले महादेवाला कथा सांगायची. त्यावेळी सुंदर महादेवाचं स्मरण केलं. देवा तुमच्या बुद्धीनं तुमच्या कृपेनं मी जेवढी काही कथा सांगाल ती तुमच्या कृपेनं सांगाल. आणि सुंदर महादेवाला कथा सांगायला प्रारंभ केला. परंतु सतीनं ऐकली नाही. सतीनं ऐकली नाही कारण हिच्या मनात हा भाव आला, ज्याच्याकडे आपण कथा श्रवण करण्याकरता आलो तो आमच्या पाया पडतो, हा काय कथा सांगणार आहे. आणि दृष्टी बदलली की सृष्टी बदलते. म्हणून सृष्टी बदलण्याच्या भानगडीत पडू नका, अगोदर दृष्टी बदला. गल्ली सुधारण्याच्या भानगडीमध्ये पडूच नका, अगोदर स्वतः सुधारा. नाही तर काही काही गल्ली सुधारायला निघाले. दृष्टीचा प्रभाव एवढा आहे महाराज की दृष्टी बदलली की सृष्टी बदलते. म्हणून सज्जनामध्ये शास्त्राने एक दोष सांगितला. सज्जनामध्ये कोणता दोष आहे म्हटले, सज्जन व्यक्ती कोणावर विश्वास करतो हा त्याच्यातला दोष आहे. सज्जनामध्ये सुद्धा दोष आहे. सज्जन व्यक्ती कोणावर विश्वास करतो हा त्याच्यातला दोष आहे. कारण ज्याचं अंतकरण शुद्ध असतं त्याला सगळेच, चोराला सगळे चोरच दिसतात, साधूला सगळे साधूच दिसतात, त्याच्यामुळे फसल्या जातात. दुर्योधनाला सांगितलं या नगरीत एखादा सज्जन शोधून आण. दुर्योधना अख्खं सिडको परिसर फिरला, आला, विचारलं सज्जन सापडला. दुर्योधन म्हणला सिडको मध्ये एकच सज्जन नाही, सगळे दुर्जन आहेत. त्याच सिडको मध्ये युधिष्ठिर दादाला धर्मराजाला सांगितलं जा या नगरीमध्ये एखादा दुर्जन शोधून आण. त्याच नगरीमध्ये त्याच सिडको मध्ये धर्मराजा फिरला आणि आल्यानंतर म्हणला या सिडको मध्ये एक सुद्धा दुर्जन नाही. नगरी एकच आहे, नगर एकच आहे, फिरणारे दोघ आहेत. आणि फिरणाऱ्या दोघांमध्ये एकाची दृष्टी महाराज दुर्जन आहे आणि एकाची सज्जन दृष्टी. सज्जनाला सगळं सज्जन दिसतं आणि दुर्जनाला सर्व दुर्जन दिसतं. आज महादेवाच्या दृष्टीने महाराज ऋषीवरती एवढी भावना एवढी श्रद्धा की किती महान ऋषी आहेत. आज मला कथा सांगायची परंतु माझे चरण धुत आहेत. आणि सतीने विचार केला आम्ही ज्याच्याकडे कथा ऐकणार आहे हे आमचे चरण धुतात, काय कथा सांगणार. सतीचं कथेत मन लागलं नाही, हिनं कथा ऐकली नाही, नुसत्या जांभळ्या. कोणाला? सतीला. मी सतीचं सांगतो बरं, इथं कोणाला नाही. इथं कोणाला कथेत झोप येत नाही, कारण जरी आली तरी मी झोपले म्हणायचं नाही. बरं जरी आली तरी शेजारी म्हणते का हो डोळे झाकायला, नाही मी डोळे बंद करून ऐकते. आणि मग तुम्ही अशा थोड्याशा मागं पुढं होऊ लागल्या, असे झोप जाऊन ती म्हणेल का हो आता म्हणल्या झोपली नाही ना, आता मागं पुढं होऊ लागल्या. नाही, कथा माझ्या अंगात आली. काही झालं तरी झोपली म्हणायचं. आणि कथेत येते बरं ती एरवी मालिका पाहताना येणार नाही, गल्लीत चर्चा करताना येणार नाही. कथेत बसलं की एखाद्या वेळी येते म्हणजे येते. कारण का तिनं बदला घ्यायचं ठरवलेलं आहे. ज्यावेळी कुंभकर्णाचा मृत्यू झाला त्यावेळी ती रामाकडे आली होती. ही निद्रा देवी कोण आहे माहिती आहे? ही कुंभकर्णाची. ज्यावेळी रामाकडे आली त्यावेळी म्हणले मी बदला घेईल. म्हणले कसा बदला घेशील? आता तुझा गेला म्हणले कुंभकर्ण मेला
ती म्हणली स्वर्गात वैकुंठाला कोण जात? म्हणले जो कथा ऐकतो, जो माझं भजन करतो तो स्वर्गात वैकुंठात जातो म्हणले. त्यावेळी ती म्हणली मी बदला घेईन आता. म्हणले कुठं कसा घेशील? म्हणले कथा सुरू झाली की कथाकार कथा सांगत राहील, ऐकणारा त्याचं सुरू ठेवील आणि कथा ऐकली नाही का तो नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून इथं येते म्हणून सावधान. बर येते ती. जर गल्लीत एकीमेकीची चर्चा करत बसल्या 3 तास जांभळ्या येणार नाही, झोप येणार नाही. बोलता बोलता मग हिचा तिच्या तोंडात उडतो. तरी गोड लागत. मग ती उठा लागली 3 तास. नाही नाही बसा ना, आताशी तर 3:30 झाले, बसा अर्धा तास, 4ला जा. चांगल्या ठिकाणी येते. आज सतीचं मन कथेमध्ये लागलं नाही. महादेवानी पूर्ण कथा श्रवण केली आणि पूर्ण कथा श्रवण केल्यानंतर महादेव म्हणले तुमच्या मुखातनं कथा श्रवण केली, तुमची दक्षिणा मला दक्षिणा म्हणल्यानंतर कुंभज ऋषीच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या. म्हणले महादेवा एकच दक्षिणा द्या. म्हणले काय? म्हणले मरेपर्यंत तुमचं भजन होईल एवढीच एक दक्षिणा द्या, मरेपर्यंत. त्यावेळी महाराज महादेवानी दक्षिणा दिली आणि दक्षिणा दिल्यानंतर दोघ जण निघाले. परंतु मनामध्ये महादेवाचा हा भाव आहे, ज्या रामाची कथा ऐकली त्या रामाचं मला दर्शन झालं पाहिजे. आणि एक सांगू, मरण्याच्या अगोदर मनातून जर ही भावना झाली की मरण्या अगोदर मला कमीत कमी देवाने एकदा तरी दर्शन द्यावं, तर मी म्हणाल तुमचं पूजा करणं सफल झालं, पूजा करणं सफल झालं. कथाकाराने मरण्या अगोदर कथा करणाऱ्याला जर दर्शन झालं नाही तर त्याने 500 एकरचं मठ जरी बांधला, 500 एकरचा जरी आश्रम बांधला तरी त्याचं जीवन धिक्कार. मरण्या अगोदर एकदा तरी दर्शन व्हावं त्याचं. म्हणून मनाला कधी प्रश्न करत जा, मी 60ची झाली, मी 50ची झाली, मी 65-70 वर्षाची झाली, आणखी देव स्वप्नात आला नाही याचं वाईट वाटावं. नातू झाला नाही म्हणून वाईट वाटतं, पंतू झाला नाही म्हणून वाईट वाटतं, आणखी स्वप्नात देव दर्शन झालं नाही याचं कधी वाईट वाटलं? घर व्हावं म्हणून डोळ्यात पाणी येतं, नातू व्हावा म्हणून डोळ्यात पाणी येतं, परंतु आणखी माझ्या 7 वर्षाच्या पूजेला फळ मिळालं नाही, आणखी स्वप्नात देव आला नाही याचं वाईट वाटत नाही. डोळ्यातून पाणी यावं. आणि विश्वासाने सांगतो, तुम्ही जर निर्धार केला की पक्का मला मरण्या अगोदर एकदा तरी त्याचं दर्शन करायचंय, मी विश्वासाने सांगतो तो दर्शन देणार म्हणजे देणार. विश्वासाने. कोणत्या रूपात येईल, कसा येईल याची शाश्वती देत नाही, परंतु येईल म्हणजे येईल. तो रूप बदलून येतो म्हणजे येतो. आज महादेवाच्या मनामध्ये हा भाव आहे, मी ज्या रामाची कथा ऐकली त्याचं दर्शन व्हावं. आणि कथा ऐकल्यानंतर जर महादेवावर प्रेम झालं तर मी म्हणाल कथा ऐकणं सफल झालं. काय प्रेम जर महादेवावर झालं ना, कथा ऐकून ऐकून जर प्रेम महादेवावर झालं तर महाराज काही दिलं तरी धन्यवाद, नाही दिलं तरी धन्यवाद. प्रेम झालं. या जगतातलं सर्व प्रेम नश्वर आहे, काही काळानंतर संपणारं प्रेम आहे, शाश्वत प्रेम नाही संसारातलं. जवळची भाषा बोलतो, जरा लवकर लक्षात येईल. तुमचं लग्न झालं होतं त्या वर्षी 1-2 वर्ष तुम्ही जेवढ्या तुमच्या पतीला आवडत होते तेवढ्या आता तुम्हाला म्हसोबाची शपथ खोटं बोलायचं ना. लग्न झालं तेव्हा 1-2 वर्ष म्हणायचं तुझ्यासारखी सिडको मध्ये एक सुद्धा बाई नाही. आणि आता लग्नाला 10-5 वर्ष झाले, आज त्या वहिनीला छान दिसत, तुला 2 होपकडीत द्यायला पाहिजे. वहिनी छान दिसायला लागल्या का तुला? आता तुझ्या कानामागे दिली पाहिजे. मला लोकांना एक सांगू, लग्न झाल्यानंतर
माझ्या बायको सारखी सुंदर बायको या जगात नाही. ज्याच्या मनामध्ये हा भाव आहे त्याला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही, कधीच नाही. बायको सुंदर दिसावी, दुसरी परस्त्री महाराज किती सुंदर असू द्या, अप्सरा जरी आली, पण काही काही येडे हळदी मला ऐश्वर्या आवडते. यांना विचारलं तुम्हाला कोणता हिरो? मला सलमान. अरे तुझा सलमान येऊच आहे, तू काही कामाचा नाहीये. काही माणसाला तर डोकेच नाहीये. मला सलमान खान माझ्या आवडीचा आहे. सलमान खान तुझा जो आहे तो सलमान खान पेक्षा 10 पट भारी आहे. हा भाव पाहिजे महाराज. ज्या दिवशी तुम्हाला परस्त्री आपल्या पत्नीपासून सुंदर वासन सुंदर दिसल, त्या दिवशी तुमचा ग्रस्त आश्रम ढासळला, तुमची नीतिमत्ता ढासळली, तुमचे विचार ढासळले. माझी पत्नी सिडको मध्ये नंबर 1 आहे महाराज. कशी जरी असली तरी सुंदर बायको दिसावी. साधूला महाराज जगतामध्ये कितीही सुंदर वस्तू सुंदरच दिसल्या तरी त्याला त्याचा देव सुंदर दिसावा. देव सोडून दुसरं त्रैलोक्यात त्याला साधूला दुसरं कोणी सुंदर दिसू नये. मन भटकणार नाही. आज महादेवाच्या मनामध्ये हा भाव आला की मी ज्याचं दर्शन, मी ज्याची कथा